आईचं किती प्रेम आहे ना ते जर पाहायचं असेल तर तुका म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता. आईचं किती प्रेम आहे हे जर पाहायचं असेल ना तर सकाळा पडी भानू परिता कमळाचे जीवन. आईचं किती प्रेम आहे पाहायचं असेल ना जया चित्ती जैसा भाव तया जवळ तैसा देव. आईचं किती प्रेम आहे हे पाहायचं असेल ना तर जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगी. पाण्यातनं मासा बाजूला काढून फेकला तर मासा जसा पाण्या वाचून तरमळतो तशी माय लेकरा वाचून तरमळते. जिचं लेकरू मेलं ना तिला विचारा माय का रडता हो तुम्ही. भरपूर पोर आहे तिथं खेळतायत माझ्या पोरासारखे आहेत पण माझं लेकरू नाही. त्या तळहाताचा पाळणा नेत्राचा दिवा 32 धारा दुधाच्या पाजल्याने याच पोटात सांभाळे माझं लेकरू. आईच्या डोळ्यात पाणी येत. काडीला काडी लावून एखादी सुगरण जशी घरट बांधते ना तसं घरट उभारते आपली माय. काय दुर्दैव आहे सध्या महाराष्ट्रात. आईचे उपकार पाठीमागं बसलेले पुढे बसलेले आपल्याला ठाऊक नाहीत. सांगायला लागलं ना तर लोकांना वाटतं सांगायचा धंदा आहे व्यवसाय त्यांचा ते सांगतात. पण जरा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा किती दिवस झालं कोपऱ्यात पडलेल्या म्हातारीला भेटला नाही. किती दिवस झालं तुम्ही तुमच्या म्हातारीकडे गेला नाही. जा कधीतरी कोपऱ्यात पडलेल्या म्हातारीकडे किलोभर सफरचंद न्या. तिला अर्धी फोड खायला ना अख्ख्या गावानं सांगल किलोनं सफरचंद आणते लेकरू. द्या तिला कधीतरी 500 रुपये म्हणा राहू दे म्हातारे तुझ्याकडे. 500 ठेवून घेते माय आणि लेकराला लागल्यानंतर 2000 रुपये देते आणि गावानं सांगते लाखानं कमावतो माझा राजा पण पैसे ठेवायला मला देत. पुरुषाला नाही कळायचे माय. यांना आंदायला आल्यात ना यांना विचारा आईमध्ये सासूमध्ये काय फरक. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येताना ताई त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जागं व्हावं लागतं ना त्याचं नाव सासर आहे. माहेरला जा कधीतरी भरल्या घरातनं 2 भाकरीचे तुकडे आणते म्हातारी. चष्मा लागलेला तोंडावर सुरकुत्या पडलेल्या पदर सावरते काठी टेकत. भावाचं पोरगं बोलतं आजे आत्या आली आजे आत्या आली आजे आत्या आली. 2 भाकरीचे तुकडे एक तुकडा उजव्या हातानं दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकल. कडा 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 बोट मोडल. आली माझी डॉक्टरीन आली माझी वकिलीन. डोळ्यातनं पाणी येतं तिच्या. माय काय बस. म्हातारी म्हणते तूच बस चहा करून आणते. हात थरथर कापतो म्हातारीचा. कब्बर चहा आणते लेकीला देते. सुनबाईच्या पाया पडते. तायडे आली चांगलं चुंगलं खायला करून घाल. तुला तर माहित आहे ना माझ्या लेकीला किती त्रास आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उगवायच्या अगोदर चुलीला जाळ घालते. तू नको जाळ घालू तुझ्या डोळ्यात धूर जाईल. म्हातारे आई आधी तर मीच करत होते लग्नाच्या आधी. अगं तेव्हा वेगळं होतं आता तू पाहुणे. माय मरल ना माहेरात जा वाटत नाही कोण्या बाईला. कोणासाठी जावा माया. अरे भाऊ किती मोठे असले भाऊजाय किती मोठे असले तरी आई जेवढं प्रेम करते तेवढं काय बाकीचे प्रेम करतात. जा घेऊ माहेरात. आई हाय की आमच्या घरी असू ती मायारचा. ज्या दिवशी माय मरल ना माझ्या बहिण्यानो हातातली पिशवी रिकामी येणार आहे तुमची. दडदोन असतात. आईचं लेकीचं काळीज एक आहे. उगा म्हणून नाही येत तिच्या डोळ्याला पाणी. उगा म्हणून नाही लावत ती पदर डोळ्याला. किती भावाची श्रीमंती असली तर तिला देणं घेणं नाही. माझी माय जिवंत पाहिजे होती. म्हणे लेकराचा पहिला नंबर आला ना अण्णा तर मुठभर साखर घेते नातूच्या तळ हातावर देते. आज द्रौपदबाई निघून गेल्यात. शशिकांत दादा सारखा अमोल दादा सारखा नातू आहे. माझ्या आजीचं श्राद्ध चांगलं झालं पाहिजे म्हणून वर्षभर झटतंय कुटुंब. त्या नातूच्या पायाला पाय नाही. मी आणणार कैलास महाराजाला, मी आणणार सागर महाराजाला, मी आणणार ओंकार महाराजाला. 1000 फोन झाले. सागर महाराज यायचं बरं का आम्ही टीव्ही बघतो हो तुम्हाला यायचं बरं का तुम्ही. का माझ्या आजीचं श्राद्ध आहे. आज किती लाख प्रयत्न केल्यानंतर त्या नातूला आजी पाहायला मिळेल. किती प्रयत्न केल्यानंतर 2 पोरांना माय मिळेल. मनात येईल नातूच्या आजीला पाहावं पाहता येत नाही. माझ्या बहिण्यांनो माझ्या दादांनो जा कधीतरी आई जवळ. अरे ज्या दिवशी आपला जन्म झाला त्या दिवशी तारुण्य अर्पण केलं तिनं. स्वतःच तारुण्य बहाल केलं तिनं. किती सुंदर. आई विना भिकारी स्वामी तिनी जगाचा. आई विना भिकारी. कैलास बाबा
घरट बांधते ती माय. ज्या दिवशी सोडून जाते माय त्या दिवशी लेकराच्या मनात येतं आई अगं हे मंदिर आहे ना ते तू बांध. आज रक्ताला ओढ लागली मंदिरावरचा कळस हलावा तशी अवस्था झाली हो माझी. माया मंदिर वाह वाह आज गाया क्या बात. धाई तीन बांधल घरट दिला विसावा निवारा. तीन बांधल घरट तीन बांधल घरट दिला विसावा निवारा. सावलीच्या पंखाखाली भरविला मोठी चारा. ओढ रक्ताला लागली लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षी जाई पिलाला भेटाया. आज घायाळ पक्षी जाई पिलाला भेटाया.